तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय. गरोदरपणी अंगावर रक्त जाणं हे अतिशय महत्त्वाचं धोक्याचं लक्षण आहे. 7 महिनेपर्यंत जर अंगावरती रक्त जात असेल तर गर्भपाताचा धोका असतो. 7 महिन्यानंतर जर अंगावरती रक्त जात असेल गरोदरपणात तर कधी काय होतं, ब्लड प्रेशर वाढलं असेल तर तिची वर जी असते ती आपणहून सुटायला लागते आणि त्यामुळे रक्तस्राव होऊ लागतो. कधी काय असतं, ही वर जी आहे ही नॉर्मली गर्भाशयाच्या वरच्या भागात असते आणि बाळंतपणाच्या वेळेला गर्भ बाहेर आल्यानंतर ती वर सुटते आणि बाहेर येते. पण कधी ती वर खालच्या भागामध्ये असते, त्यामुळे बाळंतपणाच्या आधी गर्भ बाहेर येण्याच्या आधीच ती वर सुटून बाहेर येते आणि यामध्ये त्या गर्भाला आणि आईला दोघांनाही धोका होऊ शकतो. आता दुसरं धोक्याचं चिन्ह म्हणजे गरोदरपणामध्ये मुतोंडी फुटणे. आधीच जर मुतोंडी फुटली 7 महिने होण्याच्या आधी तर गर्भपात होऊ शकतो किंवा 7 महिन्याच्या नंतर जर मुतोंडी फुटली तर 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर गर्भाचा आकार जर मोठा नसेल, जास्त दिवस गरोदरपणाचे झाले नसतील तर गर्भपात होऊ शकतो आणि अपुऱ्या दिवसाचं किंवा कमी वजनाचं मूल जन्माला येऊ शकतं. कधी काय होतं, मुतोंडी फुटते आणि ते पाणी सारं वाहून जातं आणि त्यामुळे गर्भाशयाच्या आतमध्ये जंतुदोष होतो आणि त्या बाळाला आणि आईला त्याच्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो. गरोदरपणामध्ये तंबाखू सेवन हे सुद्धा धोक्याचं लक्षण आहे. विविध प्रकारे तंबाखूचं सेवन होऊ शकतं. कधी सिगरेट ओढल्या जाते गरोदरबाईकडून, तर कधी गुटखा, खर्रा, तंबाखू खाणं असे प्रकार होतात. आता या ठिकाणी ती बाई बघा खर्रा खाते. त्या तंबाखूमध्ये जवळजवळ 4000 प्रकारचे विष असतात. त्याच्यातल्या जवळजवळ 3998 विषामुळे कॅन्सर होतो, पण इतर 2 जे विष आहेत त्याच्यामुळे गर्भाशयातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे गर्भाकडे नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे गर्भपात होणं, अपुऱ्या दिवसाचं मूल जन्माला येणं, कमी वजनाचं मूल जन्माला येणं किंवा मेलेला पिंड जन्माला येणं अशा पद्धतीचे धोके निर्माण होऊ शकतात. आता या ठिकाणी बघा ही मुलगी सिगरेट ओढते. आजकाल फॅशनच्या नावाखाली तरुण मुली सिगरेट ओढायला लागलेल्या आहेत. तर सिगरेटमध्ये सुद्धा तंबाखूमध्ये जे घटक असतात ते सिगरेटच्या तंबाखूमध्ये असतात आणि ते गरोदरपणामध्ये अतिशय धोक्याचं लक्षण आहे. नंतर गरोदरपणामध्ये दारू सेवन हे सुद्धा फार मोठं धोक्याचं लक्षण आहे. दारूमध्ये इथिल अल्कोहोल असतं. दारू प्यायल्याने इतर तर दुष्परिणाम होतातच, पण दारूमध्ये जे इथिल अल्कोहोल असतं तर त्याची गरोदरपणामध्ये जेव्हा गर्भाशयाच्या आतमध्ये असतो तर त्या गर्भाला दारू पिण्याची लत लागते. त्याला आतमध्येच गर्भाशयाच्या आतमध्ये व्यसन लागतं आणि ज्या वेळेला बाळंतपण होतं तर ते नवजात मूल जे असतं त्याला इतकं व्यसन जडलेलं असतं गर्भाशयाच्या आतमध्ये की त्याला दूध नको असतं, त्याला केवळ दारू हवी असते आणि आपण तर नवजात बाळाला दारू पाजणार नाही आणि अशा वेळेला ती मुलं रडून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. दुसरं गरोदरपणातलं धोक्याचं लक्षण म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप ताप येणे. ताप हा वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो. गरोदरपणात पहिल्या 3 महिन्यात खूप ताप येणे हे पण धोक्याचं लक्षण आहे. तापाची कारणं विविध असू शकतात. कधी मलेरिया असतो, कधी साधा जंतुदोष असतो, पण ताप जर आला तर त्यामध्ये त्या बाईचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तापाचा इलाज ताबडतोब करायला पाहिजे. गरोदरपणामध्ये रुबेला किंवा जर्मन मिसल्स नावाचा जंतुदोष होऊ शकतो. तर ह्याच्याविषयी आपण थोडी जास्त माहिती बघूया, कारण हे अतिशय धोक्याचं लक्षण आहे. रुबेला नावाच्या विषाणूने 1962 साली याचा पहिला शोध लागला. गरोदरपणामध्ये रुबेला किंवा जर्मन मिसल्स होणे हे अतिशय धोक्याचं लक्षण आहे. रुबेला नावाच्या विषाणूने 1962 साली याचा शोध लागला. हा रोग होतो. हा संसर्गजन्य रोग आहे आणि हवेतून शिंका व खोकल्याद्वारे हा रोग पसरतो. मुख्यतः 5 ते 15 वयोगटात हा रोग होतो
पण मोठ्यांमध्ये हा रोग होऊ शकतो. याची लक्षणं फ्लूसारखी असतात. गर्भवतीचा रुबेला, त्यामुळे बाळामध्ये व्यंग काही आजार होणे, हा संबंध 1941 साली लक्षात आला. जर्मनीमधले डॉक्टर नॉर्मन ग्रेन यांचा शोध आहे. त्यांनी दाखवलं की पहिल्या 3 महिन्यात गरोदरपणाच्या गर्भपात होतो आणि नंतर मृतपिंड जन्माला येतो. मूल जर वाचले तर जन्मजात व्यंग निर्माण होतात. विशेषतः जन्मजात मोतीबिंदूने अंधत्व, मूकबधीरपणा, मनोरुग्ण, हृदयाचे त्रास किंवा आजार. गर्भवतीला रुबेला झाल्यास त्या गर्भाला त्याच्या लिव्हरवरती सूज येते, लहान डोकं असतं, खुंटलेली वाढ असते, मेंदूच्या पेशीत कॅल्शियमच्या गाठी तयार होतात, कमी वजन असतं, रक्तक्षय होतो, मधुमेह होऊ शकतो आणि कायमस्वरूपी मेंदूचे आजार होतात. रुबेलाचं रोगनिदान करण्यासाठी काही टेस्ट असतात रक्ताच्या. एलायझा टेस्ट, इम्युनोफ्लोरेसन टेस्ट, इम्युनो ॲसेड टेस्ट. आणि त्यात जर लक्षात आलं की रुबेलाचा जंतुदोष झाला आहे तर 5 महिन्यांपर्यंत गर्भपात आवश्यक असतो. रुबेला होऊ नये म्हणून 1967 साली लसीचा शोध लागला. गरोदरपणात ही लस देता येत नाही. लहान मुलांना MMR नावाचं व्हॅक्सिन दिलं जातं. MMR व्हॅक्सिन म्हणजे काय? तर मीसल्स, मम्स आणि रुबेला या रोगावरती ही लस दिल्या जाते. 12 ते 14 महिन्यात पहिला डोस दिला जातो, 3ऱ्या वर्षी दुसरा डोस आणि जन्मभर त्यामुळे संरक्षण राहतं. मोठ्यांना पण ही लस देता येऊ शकते. विशेषतः उद्याच्या ज्या भावी माता आहेत आणि हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना ही लस देणं आवश्यक आहे. गरोदरपणातील एक धोक्याचं लक्षण म्हणजे लठ्ठ गर्भवती. या ठिकाणी बघा, ती बाई गरोदर आहे आणि अतिशय लठ्ठ आहे. लठ्ठ जर बाई असेल गरोदर तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अंगावर सूज, उच्च रक्तदाब, बाळाच्या रक्तपुरवठ्यात अडचण, धोका, मधुमेह, सिझेरियनची जास्त शक्यता, प्रसूती पश्चात जंतुसंसर्ग, बाळाचे वजन खूप, बाळात जन्मजात व्यंग, विशेषतः न्यूरल ट्यूबमध्ये, आणि बाळाला बाल्यावस्थेतच लठ्ठपणा. आधीच्या बाळात जर मेंदू व मणक्याची जन्मजात विकृती असेल तर ते धोक्याचं लक्षण मानलं जातं आणि त्यावेळेला गरोदरपणामध्ये नीट तपासणी करणं फार आवश्यक असतं. आधीचा जर असा विकृत गर्भ झाला असेल तर पुढच्या वेळेला पण ते होऊ शकतं. प्रमाण काय आहे? 100 पैकी एका बाळाला अशी विकृती असते आणि त्या विकृत मेंदूत पाणी साठतं. मणक्याखालील शरीर लुळे पडते व मलमूत्रावरील ताबा जातो. त्यामुळे मुलांचे व पालकांचे आयुष्यभर हाल होतात आणि अकाली मृत्यू पण येतो. आता या ठिकाणी बघा, त्या बाळाच्या मेंदूमध्ये विकार आहे. आता हे मूल बघा, याच्या मेंदूमध्ये पण विकार आहे आणि मेंदूमध्ये खूप पाणी साठलेलं आहे. बाळात मेंदू व मणक्याची जन्मजात विकृती असेल तर त्याची काय कारणं असतात व काय उपाय केले पाहिजेत ते आपण आधी बघूया. कारण काय? गर्भधारणेपूर्वी स्त्रीमध्ये फोलिक ॲसिडची कमतरता, तर बाळामध्ये मेंदू व मणक्याची जन्मजात विकृती होऊ शकते. उपाय काय आहे? गर्भधारणेपूर्वी 3 महिने फोलिक ॲसिड 5 मिलीग्रॅमची गोळी घेणं व बाळंत होईपर्यंत सुरू ठेवणं हे गरोदरबाईसाठी आवश्यक आहे. प्रत्येक उपवर मुलीने ही गोळी घ्यावी, म्हणजे पुढे तिच्या गरोदरपणामध्ये हा प्रश्न निर्माण होणार नाही. आधीचा मृतपिंड असेल तर ते गरोदरपणातलं धोक्याचं लक्षण मानलं जातं, कारण परत परत मृतपिंड हे होऊ शकतं. आता काही स्त्रियांना वारंवार गर्भपात होत असतो. त्याची कारणं काय आहेत? गर्भपिशवीच्या रचनेत जन्मतः दोष व त्रुटी असेल तर वारंवार गर्भपात होऊ शकतात. काय दोष असू शकतात? लहान आकार, आत पडदा, 2 भागात रचना, पॉलिप किंवा फायब्रॉइड अशा पद्धतीचे दोष. कधीकधी काय होतं की गर्भपिशवीचं तोंड मोठं असतं, सर्वायकल इनकॉम्पिटन्स म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये सुद्धा
वारंवार गर्भपात होऊ शकतो. वारंवार गर्भपाताची इतर कारणं काय आहेत? गर्भाशयाच्या रक्तपुरवठ्यात अडचणी, वार निर्मितीत त्रुटी, क्रोमोझोम्स व जनुकीय बिघाड, स्त्री पुरुषांचं वाढलेलं वय साधारणपणे 35च्या पुढे, हार्मोन्सचं असंतुलन, प्रोजेस्ट्रॉनची कमी आणि अनियंत्रित मधुमेह. वारंवार गर्भपाताची इतरही काही कारणे आहेत ते बघूया आपण. थायरॉइड ग्रंथीविकार, रक्त गोठण्यात दोष, अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम, काही औषधं आणि व्यसन. आपण आधी व्यसनांविषयी पाहिलेलं आहे. ह्या व्यसनांमुळे विशेषतः तंबाखू, धूम्रपान, अंमली पदार्थ त्यामुळे गर्भपात हा होऊ शकतो. वारंवार गर्भपाताची अजून काही कारणं आहेत. गर्भाशयात जंतुसंसर्ग, विशेषतः टॉक्सोप्लाझ्मा, रुबेला, हर्पीस, गोवर, सायटोमेगॅलोव्हायरस, मलेरिया, सिफिलिस असे जर जंतुसंसर्ग झालेत तर वारंवार गर्भपात हा होऊ शकतो. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.